हॅलो एव्हरीवन, मी तृप्ती. माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी आजचा हा विषय आहे हॅशटॅग अपना टाइम लाना पडेगा. अपना टाइम आएगा हे तर सगळ्यांनी ऐकलंच असेल, पण तो आणण्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठीचा हा व्हिडिओ. ऍक्च्युली हा व्हिडिओ मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे इंट्रोच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओशी रिलेटेड मी काहीतरी मेन्शन केले. काय मेन्शन केले याच्यासाठी फर्स्ट इंट्रोचा व्हिडिओ नक्की पहा. माझ्या मते आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं आणि स्वतःचं असं काय असेल तर ती म्हणजे वेळ. आपल्या आयुष्यातील एखादा दिवस कमी झाला, एखादा तास कमी झाला किंवा एखादा सेकंड जरी कमी झाला तरी कुठल्याही कंडिशनमध्ये आपण तो परत नाही मिळवू शकत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात 24 तासांचा दिवस असतो आणि या 24 तासांमध्येच आपल्याला सगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण कराव्या लागतात. आपल्या आसपास किंवा आपल्या फॅमिलीमध्ये भरपूर लोक असतात आणि ते प्रत्येक जण आपल्या आपल्या ऍक्टिव्हिटी करत असतात. म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या टाइम झोन मध्ये जगत असतो. आणि जगातला कुठलाच बिझनेसमॅन कितीही पैसा खर्च केला तरी त्याच्या आयुष्यातला 1 तास वाढून त्याचा दिवस 25 तासांचा नाही करू शकत. किंवा अजून कुठलाही सायंटिस्ट असा नाहीये की जो त्याच्या आयुष्यातला काही सेकंद काही तास मागे जाईल आणि त्याचं काही डिसिजन्स चेंज करू शकेल. असा अजून कुठलाही सायंटिस्ट नाहीये. आणि म्हणूनच जसं आपण आपल्या पैशांचं नियोजन करतो, पैसा आला किती, पैसा गेला किती, किती खर्च व्हायला पाहिजे, वायफळ गोष्टींवर किती खर्च झाला, असं पैशांचं नियोजन करतो, तसंच आपण आपल्या वेळेचंही नियोजन करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या या गोष्टी लक्षात येत नाहीत कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. नेपोलियन बोनापार्ट हा युद्धभूमीवर 5 मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचं युद्ध तो हारला होता. म्हणूनच आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. टाइम वेस्ट करण्यापेक्षा टाइम इन्व्हेस्ट करता आला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती गोष्ट वेळेतच होणं गरजेचं असतं. नंतर पश्चाताप करत बसण्यात अर्थ नसतो. आपलं एज्युकेशन, स्टडी, करिअर, जॉब, बिझनेस याच्याबरोबरच आजकाल तर लग्न ही गोष्ट तर टॉप प्रायोरिटीवर आली आहे. ज्याचं वेळेत होत नाहीये त्यालाच या गोष्टीचं दुःख माहिती आहे. शिक्षणाच्या बाबतीतही बरीच लोक अशी म्हणताना मी ऐकले की मी हा डिसिजन आधी घेतला असता तर आज आयुष्य काही वेगळ्या वळणावर असतं. तर भूतकाळ हा भूतकाळ असतो, पास्ट इज पास्ट. त्याच्यात असतं नसतं असं काहीच नसतं. फक्त जे घडून गेले ते सत्य असतं आणि आत्ता आपण काय करू याचा विचार करणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह आणि नॉन प्रोडक्टिव्ह अशी कामं ओळखता आली पाहिजेत. म्हणजे ब्रेनने प्रत्येक वेळेस आपल्याला सिग्नल द्यायला हवा की हे प्रोडक्टिव्ह काम आहे, ह्याला प्रायोरिटीने घेतलं पाहिजे. हे नॉन प्रोडक्टिव्ह काम आहे, हे आपल्या याच्यात आपला टाइमपास होते, हे इथे थांबायला हवं. त्याच्यानुसार टू डू आणि नॉट टू डू लिस्ट बनवायला हवी. म्हणजे कुठली गोष्ट करायला हवी, कुठली गोष्ट प्रायोरिटीने करायला हवी, कुठली गोष्ट करायला नाही पाहिजे, त्यासाठी अजिबात आपण वेळ दिला नाही पाहिजे. तर अशा गोष्टींसाठी आपण लिस्ट बनवायला हवी. टाइम लिमिट किंवा टाइम ब्लॉकिंग. एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर रोजच्या आयुष्यात आपण आंघोळीला एक अर्धा तास देतो, म्हणजे 30 मिनिटे देतो. पण आपल्याला अचानक कुठेतरी जायचं असतं, घाई असते, तेव्हा आपण 10 मिनिटात ते आंघोळ उरकून रिकामे होतो. म्हणजे 10 मिनिटाच्या कामासाठी आपण रोज एक्स्ट्रा 20 मिनिटे वाया घालवतो. छोट्या छोट्या गोष्टींचा टाइम लिमिट ठेवले किंवा टाइम ब्लॉक केला तर त्या गोष्टी वेळेत पूर्ण होतील आणि आपण आपल्या आयुष्यातील खूप वेळ वाचू. एक्सक्यूज देऊ नका. बऱ्याच लोकांना एक्सक्यूज द्यायची सवय असते की या गोष्टीमुळे मी ही गोष्ट करू नाही शकलो किंवा या गोष्टीमुळे मी ती गोष्ट नाही केली. तर 3 इडियट मध्ये जॉय लोबो जेव्हा वीरू सहस्त्रबुद्धे म्हणजे व्हायरस सरांना जेव्हा सांगतो की डैड के स्ट्रोक के बाद मैं 2 महीने कंसंट्रेट नहीं कर पाया सब प्लीज 2 महीने खाना पीना छोड़ दिया था? नहीं नहीं। नहाना छोड़ दिया था? नहीं। तो पढ़ाई क्यों छोड़ दी? आई एम वेरी क्लोज आप एक दफा देख तो लीजिए सब प्लीज मिस्टर लोबो, म्हणजे काय तर आपण न करण्यासारख्या भरपूर गोष्टी करत असतो आणि करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या मागे ठेवत असतो किंवा डिस्टर्बन्स झालं, हे झालं, ते झालं असं करत आपण एक्सक्यूज देत असतो. त्याच्यानंतर मल्टीवर्किंग म्हणजे एक साथ अजून बाकीची कुठली कामं आपण करू शकतो या गोष्टींचा विचार करणं. म्हणजे महिला जेव्हा किचनमध्ये काम करत असतात तेव्हा त्यांचा बराचसा वेळ किचनमध्ये जातो. तर त्यावेळेस त्यांचे फोन कॉल्स किंवा बाकीच्या गोष्टी उरकू शकतात. मुलांचा अभ्यास घेणं, त्यांची कामं करत करत मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये या गोष्टीसाठी मॅनेजमेंट करू शकतात. किंवा दिवसभरात तर जर कोणाच्या 2 मीटिंग शेड्यूल झालेल्या असतील आणि जर पॉसिबल असेल तर दोन्ही मीटिंग ॲट अ टाइम क्लब करून मीटिंग घेऊ शकता. म्हणजे तुमचाही टाइम खूप वाचेल. लोकांचा ड्रायव्हिंगमध्ये भरपूर वेळ जातो आणि ड्रायव्हिंग करता करता वेगळे वेगळे विचार करणं किंवा सॉंग्स ऐकणं. तर याच्याऐवजी आपण ऑडिओ बुक्स म्हणून ॲप आहेत, तर ते ॲप इन्स्टॉल करून आपण ऑडिओ बुक्स ऐकू शकतो.
म्हणजे बऱ्याचशा महान व्यक्तींची चरित्रे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ऐकू शकतो. त्यांनी केलेल्या महान कार्याची आपल्याला माहिती मिळू शकते, नवीन इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि तो आपला वेळही युटिलाइज होऊ शकतो. बरीचशी लोक दिवसभर एंटरटेनमेंटचे व्हिडिओ बघण्यात किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस बघण्यात, म्हणजे लोकांच्या आयुष्यात काय चाललंय, काय घडते याच्या चौकशा करण्यात घालवतात आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावर गॉसिप होते आणि ही गॉसिप तासनतास होते. म्हणजे यातून काहीच मिळत नसतं. हाच वेळ जर आपण नवीन काही शिकवण्यात घालवला तर खूप फायदा होतो. नवीन गोष्टी शिकणं, नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट करणं. जग खूप फास्ट पद्धतीने ग्रो होते आणि या हसल कल्चरमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतील. नवीन काही येतंय त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. मल्टीटास्किंग व्हावं लागेल. जसा काळ अपग्रेड होते तसं आपण स्वतःलाही अपग्रेड करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा नवीन गोष्टी माहिती करण्यासाठी आपण आपला वेळ घालवला पाहिजे. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, आयुर्वेद, आपलं कल्चर, फायनान्सशी रिलेटेड SIP काय आहे, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे आणि याच्या मार्फत जग कसं बदलते, जग कसं जवळ येते या गोष्टी माहिती करून घ्यायला हव्यात. कारण प्रत्येक दिवशी नवनवीन गोष्टींचा शोध लागतोय. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आपण काही सामान घ्यायचं असेल तर पैसे द्यायचो आणि सामान घ्यायचो, पण आता आपण सगळं डिजिटली करतो. म्हणजे एक विदिन अ सेकंडमध्ये आपल्या अकाउंटचे पैसे दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात आणि त्याला आवाज पण ऐकायला येतो की तुमच्या अकाउंटला एवढे पैसे जमा झाले म्हणून. तर काळानुसार बदलता आलं पाहिजे, या गोष्टी वापरता आल्या पाहिजेत. याच्यासाठी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचं एक ऑप्शन आहे आणि त्या ऑप्शनमध्ये आपण आपला मोबाईलमध्ये किती वेळ घालवतो आणि कुठल्या ॲपवर आपण वेळ घालवतो याचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यात शो होईल की तुम्ही कुठल्या ॲपमध्ये जास्त वेळ घालवता. आत्ता तुम्ही तुमच्या वेळेला कसं प्रभावीपणे वापरताय याच्यावरूनच तुमचं भविष्य ठरतं. म्हणजे बरीचशी लोक असं म्हणतात की एक ना एक दिवस मी सक्सेस होईल, पण ते सक्सेस होण्यासाठी प्रत्येक दिवस निरंतर प्रयत्न करावा लागतो आणि असा प्रत्येक दिवस प्रयत्न मिळूनच एक ना एक दिवस आपण सक्सेस होतो. तर वेळ ही वेळ आहे, कोणावर वाईट वेळ आहे तर कोणावर चांगली वेळ आहे. आपल्या आयुष्यात कायम चांगली वेळ असावी असं वाटत असेल तर अपना टाइम आएगा असं म्हणत बसण्यापेक्षा अपना टाइम लाना पडेगा असं म्हणायला पाहिजे. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक पण करायला पाहिजे. सबस्क्राईब करायला अजिबात टाईम लागत नाही. एका सेकंदात सबस्क्राईब नक्की करा आणि हो, वेळेचं नियोजन करा. कमेंटमध्ये तुम्ही जे विषय दिलेले आहेत ते विषय मी विसरली नाहीये. येस, त्याच्यावरही व्हिडिओ येतील. स्टे हेल्दी, स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू.